ही कथा कामवाली या कथेचा भाग 2 आहे. भाग 1ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कृपया तिथे जाऊन या कथेचा पहिला भाग वाचावा. मी अजिंक्य शेवंता शिंदे. माझं वय 26 वर्ष आहे आणि मी एक डॉक्टर आहे. माझ्या घरी मी आणि माझी आई आम्ही दोघेच राहतो. लहानपणापासून माझ्या आईने एकटीने माझा सांभाळ केला आहे. ती इतरांच्या घरी घरकाम करायची आणि माझा शाळेचा खर्च करायची. मी तिचे हाल पाहिले आहेत. ती प्रसंगी उपाशी राहायची पण माझ्या कॉलेजची फी भरायची. तिने एका वेळी 5-5 घरी घरकाम करून माझी फी भागवण्यासाठी पैसे जमा केले. तिच्या हाताला काम करून करून गट्टे पडले आहेत. मी दररोज संध्याकाळी तिच्या हाताला तेल लावून द्यायचो. माझ्या डोळ्यातले अश्रू तिच्या त्या हातावर पडायचे. आई, तुला खूप त्रास होतो ना गं, माझी फी जास्त आहे ती भरताना. ती म्हणायची, नाही बाळा, एकदा तू शिकून मोठा झालास की मग मला आरामच करायचा आहे. जेव्हा तू शिकून खूप मोठा होशील तेव्हा माझे सगळे कष्ट सार्थकी लागतील. फक्त तू मन लावून अभ्यास करत जा. आणि म्हणून मग मी खूप मन लावून अभ्यास करायचो. मला आईचे कष्ट आठवायचे आणि आज मी डॉक्टर झालो होतो. आईला जेव्हा आनंदाची बातमी समजली तेव्हा ती वेडी आनंदाने रडायला लागली. मग मी तिला म्हणालो, तू दुःखातही रडतेस आणि आनंदातही रडतेस, मग हसतेस केव्हा? तेव्हा तिने माझ्या गालावर चापट मारली आणि म्हणाली, आता नाही रडणार, उद्यापासून मी कायम हसणार आहे. मी माझ्या हॉस्पिटलच्या बाहेर मोठ्या अक्षरात डॉक्टर अजिंक्य शेवंता शिंदे अशी पाटी लावली होती. ती पाटी वाचून बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असायचं. असंच प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर होतं जेव्हा मला समजायला लागलं होतं. ज्या मुलाला बापाचं नाव ठाऊक नाही त्या मुलाकडे समाज कोणत्या नजरेनं पाहतो, त्याच्या आईला तो काय समजतो, हे आता वेगळं सांगायला नको. तसेच माझ्या आणि माझ्या आईच्या बाबतीत समजत होते. मी शाळेत प्रवेश घेतला. शिक्षकांनी माझं नाव विचारलं. मी सांगितलं अजिंक्य शेवंता शिंदे. तेव्हा शिक्षकांनी माझ्याकडे चमकून पाहिलं. वडिलांचे नाव सांग, आईचं नाही. तेव्हा मी म्हणालो, नाही, माझं हेच नाव आहे. मला माझ्या वडिलांचं नाव माहीत नाही. मी शाळेत जसं जाऊ लागलो तशा माझ्या शाळेतील मुले मला माझ्या वडिलांबद्दल विचारू लागली. तुझ्या वडिलांचे नाव काय आहे? आणि मला ते सांगता येईना. तेव्हा ते मला चिडवायला लागले. त्याचा मला खूप त्रास होऊ लागला. मला रोज मुलं चिडवत होती. माझ्याकडे पाहून कुजबूज करत होती. ती माझ्याकडे पाहून हसायची, विचित्र नजरेनं पाहायची. आता त्या नजरा मला सहन होत नव्हत्या. मग मी एक दिवशी रडत घरी आलो. दप्तर फेकून आईला रागाने म्हणालो, आई, माझे वडील कोण आहेत? सर्वांच्या नावापुढे त्यांच्या वडिलांचं नाव आहे, पण माझ्या नावापुढे तुझं नाव का? सगळेजण मला विचारतात, तुझे वडील कोण? मी त्यांना काय उत्तर देऊ? मी उद्यापासून शाळेत जाणार नाही. तेव्हा माझी आई म्हणाली, बाळा, मी तुला तुझ्या वडिलांचं नाव सांगू शकत नाही, कारण मी त्यांना तसं वचन दिलं आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझे वडील हे खूप चांगले माणूस आहेत. तुला लाज वाटेल किंवा तुझी मान शरमेने खाली जाईल असे तुझे वडील नाहीत. तो एक प्रामाणिक आणि सच्चा माणूस आहे. त्यामुळे यापुढे जर तुला कोणी विचारलं तर वाईट वाटून घेऊ नकोस. तुला तुझ्या वडिलांचा अभिमान आहे एवढंच सांग. मला माझ्या आईवर विश्वास होता. ती नक्कीच खोटं बोलत नसणार. मग मी शाळेत जाऊ लागलो. मी खूप अभ्यास करू लागलो आणि आज मी डॉक्टर झालो. आज मला एका मेडिकल कॉलेजमध्ये व्याख्यान देण्यासाठी बोलवलं होतं आणि तिथे मला एक खूप सुंदर आणि ॲक्टिव्ह मुलगी दिसली. तिला पाहता क्षणीच मला ती आवडली. तिचं नाव होतं श्वेता. श्वेता खूप संस्कारी होती. आता आम्हा दोघांची चांगली ओळख झाली होती. तिच्या घरी तिचे आई बाबा आणि एक भाऊ राहत होते. एक दिवशी श्वेताने मला तिच्या घरी नेलं. मी तिच्या आईबाबांना नमस्कार केला. तिच्या बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हा मला त्यांच्या स्पर्शामध्ये आपुलकी, प्रेम जाणवलं. जणू काही मी त्यांना खूप आधीपासून ओळखत आहे असं मला वाटलं. मी हे त्यांनासुद्धा म्हणालो की आपण याआधी भेटलो आहे का? तेव्हा ते म्हणाले, नाही. पण त्यांनाही माझा स्वभाव खूप आवडला. त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की ते खूप चांगले आहेत. आम्ही दोघं खूप वेळ गप्पा मारत बसलो होतो.
त्यांच्या आणि माझ्या आवडीनिवडी खूप सेम होत्या. श्वेता तर खूपच खुश झाली आणि म्हणाली, अजिंक्य, अरे बाबांना तू खूप आवडला आहेस. तुम्हा दोघांचा चॉईस किती सेम आहे. तिच्या आईने मला विचारलं की घरी कोण असतं. मी म्हणालो, मी आणि आई. मी माझ्या नावापुढे आईचे नाव लावलं आहे. हे ऐकून त्यांना माझा अभिमानच वाटला. आजकाल तुझ्या विचारांची मुलं या जगात आहेत हे पाहून खूप आनंद झाला, असं ते म्हणाले. तू तुझ्या आईवर किती प्रेम करतोस हेच यामधून सिद्ध होत आहे. कधी कधी ते माझ्या हॉस्पिटलमध्येही यायचे. माझी हुशारी पाहून त्यांना खूप बरं वाटायचं. इतक्या गरिबीतून मी डॉक्टर झालो हे ते सगळ्यांना सांगायचे. आता श्वेता म्हणाली की अजिंक्य, आता आपण असं नुसतं नको भेटूया. आपण आपल्या घरच्यांना सांगूया की आपल्याला लग्न करायचं आहे. माझ्या आईची काही हरकत नव्हती. ती म्हणाली की तुला मुलगी पसंत आहे ना, झालं तर मग. मी आईला श्वेतांच्या बाबांबद्दल सांगितलं आणि त्यांची आणि माझी चॉईस किती सेम आहे हे सुद्धा सांगितलं. तेव्हा ती म्हणाली, अरे वा, ते नक्कीच एक चांगले गृहस्थ असतील. आणि एक दिवस श्वेताच्या बाबांनी मला आणि माझ्या आईला पुढची बोलणी करण्यासाठी त्यांच्या घरी बोलवलं. मी आईला घेऊन त्यांच्या घरी गेलो तेव्हा ते कुठेतरी बाहेर गेले होते. श्वेताच्या आईने दरवाजा उघडला, आमचं स्वागत केलं. आता आमचं लग्न जमल्यातच जमा होतं. स्वतःचं घर, मुलगा डॉक्टर आहे आणि घरात दुसरं कोणीच नाही, फक्त त्याची आई. त्यामुळे श्वेताच्या आईवडिलांना काहीही प्रॉब्लेम नव्हता. माझ्या आईला सुद्धा हरकत नव्हती. श्वेतासारखी सुंदर आणि सुसंस्कृत मुलगी तिला सून म्हणून मिळणार होती. आमच्या गप्पा चालू असतानाच अचानक तिचे बाबा आत आले आणि भूत पाहिल्यासारखं ते आमच्याकडे पाहू लागले, खास करून माझ्या आईकडे. माझी आईसुद्धा त्यांच्याकडे एकटक पाहत होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते. अरे बाबा, आलात का तुम्ही? श्वेताच्या आवाजाने ते भानावर आले. या अजिंक्यच्या आई. आणि आई, हे माझे बाबा. हे ऐकून त्या दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. मग ते आमच्यासोबत बसले, पण नेहमी ते जसे माझ्याशी बोलायचे तसे आज बोलत नव्हते. मी म्हणालो, तब्येत ठीक आहे ना? तेव्हा फक्त हो म्हणाले. असं वाटत होतं की ते आतून खूप घाबरले होते. त्यांची अस्वस्थता वाढत चालली होती आणि माझी आईसुद्धा नजर चोरत होती. ती मला म्हणाली, आपण घरी जाऊया. श्वेताच्या आई जेवण करून जा असा आग्रह करत होती, पण आई थांबायला तयार नव्हती. आम्ही घरी आलो. त्या दिवशीपासून माझी आई गप्प राहायला लागली. मग मी तिला म्हणालो, आई, श्वेता तुला आवडली ना? तेव्हा ती माझ्याकडे फारच रागाने बघत म्हणाली, यापुढे तिचं नावही काढू नकोस. मी म्हणालो, का? ती खूप चांगली मुलगी आहे. असेल, पण हे लग्न होणं शक्य नाही. मी तर पूर्ण हादरलो. अगं आई, तू हे काय बोलते आहेस? तू तुझ्यासाठी दुसरी कोणतीही मुलगी बघ, माझी काही हरकत नसेल. मी तुला डोळे झाकून पसंत करीन, पण या मुलीला नाही. तिने तर आता मला शपथ घातली की यापुढे तू श्वेताचं नावही काढायचं नाहीस आणि तिला भेटायचं सुद्धा नाहीस, नाहीतर तू माझं मेलेलं तोंड पाहशील. मी आता आईच्या शब्दाबाहेर जाणार नव्हतो, कारण माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. आणि मग माझी आई त्या दिवशीपासून खूप अपसेट राहायला लागली. तिची तब्येत खूपच खराब होऊ लागली. कोणती तरी गोष्ट तिला आतल्या आत खात होती. आणि एक दिवस मी तिला कोणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलं. ती म्हणत होती, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आपण शहराबाहेरच्या मंदिरात भेटूया. ती कोणाशी भेटायला जाणार होती हे मला कळत नाही, पण मी तिचा पाठलाग केला. बराच वेळ आई एकटीच मंदिरात बसली होती आणि मी मंदिराच्या मागच्या बाजूला उभा होतो. ती ज्याला भेटणार होती ती व्यक्ती अजूनही आली नव्हती. आई मात्र अस्वस्थ होऊन त्या व्यक्तीची वाट पाहत होती आणि मला समोरून कोणीतरी येताना दिसले. ती व्यक्ती पुरुष होती आणि मग जवळ येताच त्या व्यक्तीचा चेहरा पाहून मी हादरलो. माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मला चक्कर येते की काय असं वाटू लागलं, कारण ते श्वेताचे बाबा होते. ते आईपासून थोडे लांब उभं राहून म्हणाले, शेवंता, कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात साहेब? मी पण छान आहे. शेवंता, अजिंक्य तुझा मुलगा आहे हे मला माहीत नव्हतं, पण तो खरंच खूप चांगला आहे.
हुशार आहे, माझ्या मुलीचं त्याच्यावर प्रेम आहे, माझी काहीच हरकत नाही लग्नाला, पण तू या लग्नाला का नकार दिलास? आईच्या डोळ्यात अश्रू होते. ती काहीच बोलत नव्हती. काय झालं शेवंता? अगं, एकेकाळी तू माझ्या घरी काम केलं आहेस. तू किती चांगली आहेस हे मला वेगळं सांगायची गरज नाही. माझ्या इथलं काम सोडल्यावर तू तुझ्या आयुष्यात पुढे गेली असशील ना? तू लग्न केलं असशील ना? आणि अजिंक्य तुझा मुलगा आहे, तो सुद्धा चांगलाच असणार आहे. त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. तू त्याला शपथ घालून त्या दोघांचं भेटणंही बंद केलं आहेस. असं का शेवंता? साहेब, यापुढे मी तुम्हाला आणखी काही सांगू शकत नाही, पण अजिंक्य आणि श्वेताचं लग्न होणार नाही, एवढंच तुम्ही समजून घ्या. मी समजून घेईन शेवंता, पण त्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. श्वेता तर म्हणत आहे की ती आयुष्यभर तशीच राहील. अजिंक्यशिवाय ती दुसऱ्या कोणाचा विचारसुद्धा करणार नाही. तुमची मुलगी खूपच गोड आहे साहेब, पण खरंच तिला समजवा तुम्ही. अगं, पण का ते सांगशील की नाही? कारण साहेब, अजिंक्य हा तुमचाच मुलगा आहे. आणि हे ऐकून आता त्यांना चक्कर आली होती. आईने त्यांना सावरलं आणि खाली बसवलं. माझी ही अवस्था काही तशीच झाली होती. मी सुद्धा डोकं धरून बसलो. मला आता हे ऐकून फार मोठा धक्का बसला होता. ते म्हणाले, हे तू काय बोलते आहे शेवंता? हो साहेब, हे खरं आहे. तुम्हाला आठवतं 27 वर्षापूर्वीची ती रात्र, ज्या रात्री मी तुमच्याकडे कामाला होते. तुम्ही नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत होतात आणि त्या रात्री खूप मुसळधार पाऊस पडला होता, म्हणून मला तुमच्या घरीच मुक्काम करावा लागला. आणि त्या रात्री आपल्या दोघांच्याही नकळत जे घडू नये ते घडलं होतं. त्यानंतर मी तुम्हाला वचन दिलं होतं की मी हे कोणालाही सांगणार नाही, आणि मी ते शहर सोडून दुसऱ्या शहरात गेले होते. पण निसर्गाने त्याचं काम केलं होतं आणि माझी पाळी चुकली होती. तुम्ही मला खूप आवडत होतात, पण तुम्ही तुमच्या मर्यादा कधीही ओलांडल्या नव्हत्या. तुम्ही खरंच खूप चांगले माणूस आहात, म्हणून मी हे सत्य कोणालाही सांगितलं नाही आजपर्यंत. आणि मी त्या मुलाला वाढवायचं ठरवलं. माझ्या पोटात तुमचा अंश वाढत आहे, हा माझ्यासाठी ईश्वराचा प्रसाद वाटत होता. मला लोकांनी खूप नावं ठेवली, चरित्रहीन म्हणाले, पण मी ते सगळं सहन केलं आणि त्या बाळाला जन्म दिला. अजिंक्यसुद्धा तुमच्यासारखाच आहे, त्याच्यामुळे मला तुम्ही जवळ असल्यासारखे वाटता. तेव्हा श्वेताचे बाबा म्हणाले, म्हणजे तो माझा मुलगा आहे, श्वेताचा भाऊ आहे. आता मला हे सगळं सत्य समजलं होतं. का माझी आई मला श्वेताशी लग्न करू देत नव्हती? हे पाप होतं, कारण ती माझी बहीण होती. श्वेताचे बाबा मात्र खूप रडत होते. शेवंता, तू दिलेल्या वचनाला जागलीस. माझा संसार मोडेल म्हणून तू पुन्हा कधीही माझ्या आयुष्यात परत आली नाहीस, कारण जे झालं त्यात माझी चूक नव्हती, नकळत झालं होतं. तू मात्र आयुष्यभर कष्ट सोसत आलीस, एकटीने त्याचा सांभाळ केलास. बिना बापाचं पोर वाढवायला समाजात किती त्रास होतो हे मला माहीत आहे. समाजाच्या विचित्र प्रश्नांना, नजरांना तू एकटी कशी सामोरी गेली असशील. आज तो एवढा मोठा डॉक्टर झाला आहे. तुला किती त्रास झाला असेल, मला मात्र याची काहीच कल्पना नव्हती. आई म्हणाली, मी आज तुम्हाला येथे शेवटचं भेटायला आले आहे. अजिंक्यला मी समजावले आहे, श्वेताला तुम्ही समजवा, कसेही करून, पण हे सत्य कोणाच्याही समोर यायला नको. इतकी वर्ष मी हे सत्य माझ्या उराशी बाळगून ठेवलं होतं. आता शेवटच्या क्षणी ते असं बाहेर यायला नको, नाहीतर तुमची खूप बदनामी होईल साहेब, आणि ते मला नको आहे. शेवंता, तू महान आहेस. आजही तू फक्त माझा विचार करते आहेस. त्यावेळी मी तुला पैसे द्यायला तयार झालो होतो, पण तू नाही म्हणालीस, आणि माझा संसार मोडू नये म्हणून त्यावेळी तू गप्प राहिलीस. कारण हे सत्य जर माझ्या बायकोला समजले असते तर माझा संसार मोडला असता. आणि आजही तू माझाच विचार करत आहेस. मी मात्र आजही तुझा स्वीकार करू शकत नाही, अजिंक्यचा स्वीकार करू शकत नाही, माझी इच्छा असूनही. तुमच्याकडून पैसे घेतले असते तर ती माझ्या प्रेमाची किंमत झाली असती. प्रेम हे अनमोल आहे, आणि मी तुमच्यावर खरं प्रेम केलं. मी आपल्या प्रेमाची निशाणी सांभाळत होते, आणि म्हणूनच मी इतर कोणाशी लग्न केलं नाही, कारण मी आयुष्यभर फक्त तुमच्यावर प्रेम करत राहिले आहे. मी खरंच खूप दुबळा आहे शेवंता. तू मात्र महान आहेस, मला माफ कर, श्वेताचे बाबा म्हणाले. अजिंक्यचा बाप जिवंत असूनही
तो उजळ माथ्याने त्यांचं नाव लावू शकत नाही. मी त्याला बापाचं प्रेम देऊ शकत नाही. आणि ते आईचा हात हातात घेऊन रडायला लागले. आता मला सगळं स्पष्ट झालं होतं. पण मला आता खरंच माझ्या आईचा अभिमान वाटत होता. माझा बाप कोण आहे हा प्रश्न मला सतावत होता, परंतु आता मला खरंच माझे वडील खूप चांगला माणूस आहे हेही समजलं होतं. मी गुपचूप निघून तिथून घरी आलो. श्वेता मला सारखी फोन करायची. आता माझ्या नजरेत तिची जागा काही वेगळीच होती, पण मी तिला ते उघड सांगू शकत नव्हतो. मलाही भाऊ आहे, बहीण आहे, वडील आहेत याचा मला आनंद तर झालाच होता, पण ती सर्व नाती मी स्वीकारू शकत नव्हतो. श्वेताचा हट्ट कमी होत नव्हता आणि म्हणून मग मी एक दिवस एका मुलीसोबत लग्न करून आलो आणि श्वेताच्या घरी गेलो. माझं लग्न झालं आहे हे पाहून तिला खूप वाईट वाटलं, पण ती माझा तिरस्कार करू लागली. मी तिच्या बाबाच्या नाही, माझ्या बाबांच्या पाया पडलो. त्यांनी खूप प्रेमाने मला आशीर्वाद दिला आणि माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी त्यांचा मुलगा आहे हे सत्य मला समजलं आहे हे मी कोणालाच समजू दिले नाही, अगदी माझ्या आईलाही नाही. जे सत्य गेले 27 वर्ष माझ्या आईने प्राणपणाने जपले होते ते आता मला जपायचं होतं आयुष्यभर. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.